काल तो व्हिडिओ माझ्या बघण्यामध्ये आला होता आणि संजय सिरसाट साहेब स्वतःच्या घरामध्ये तिथं रूममध्ये बसलेले आहेत आणि तिथं बॅग बाजूला आहे. त्या बॅगमध्ये जो पैसा आहे तो क्लिअर कट त्या ठिकाणी दिसतोय. माझी इतकीच अपेक्षा राहील की इतका पैसा त्यांच्याकडे आला कसा, याची सरकारने त्यानिमित्ताने याची दखल घेतली पाहिजे. आणि इतका पैसा कुठून आला, काय आला, कुणाचा पैसा होता, काय होता. जर एखाद्या कुणाहीकडे जर थोडाफार जरी अधिकची जर आपल्याला संपत्ती आढळली तर आपण तात्काळ त्याच्यावर कारवाई करतो. म्हणजे अशी अपेक्षा आहे की जो न्याय सर्वसामान्यांना आहे तोच न्याय एखाद्या मंत्र्याला सुद्धा असावा. आणि क्लिअर कट जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे की प्रचंड म्हणजे पैशाची बॅग ठेवून त्या ठिकाणी आहे, तर त्या सर्व याचा सुद्धा हा पैसा कुठून आला, काय आला, याची सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे अशी अपेक्षा करतो. आणि या सर्व प्रकरणाची चौकशी सुद्धा झाली पाहिजे. दूर जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. अनेक दिवसांपासून चर्चा आहे की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार, राजीनामा दिला, राजीनामा मंजुरी झाला. हो, नाही, आज 15 तारखेला आमची बैठक माननीय पवार साहेबांनी बोलवली होती आणि जयंत पाटील साहेबांच्या ऑफिसमधून सुद्धा मला 2-3 दिवसापूर्वी कॉल होता की बैठक अशी आहे. परंतु आज हे आताच होतं, म्हणजे बैठकीमध्ये असताना कदाचित त्यावेळेस ही डेव्हलपमेंट असेल. ही 15 तारखेला आता पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते मुंबईला. आणि साहेब आता पुढे काय निर्णय घेतील पक्ष संघटनेच्या संदर्भामध्ये. समर्थच्या जयंत पाटील साहेब सुद्धा अतिशय समर्थपणे त्यांनी राष्ट्रवादीची बाजू त्या निमित्तानं सांभाळली. आणि पुढच्या काळामध्ये निश्चितच आता एक बदल काही वर्षानंतर करणं अपेक्षित असतो. त्या अनुषंगाने तो बदल केला असं मी समजतो. आणि पुढच्या काळामध्ये नवीन नेतृत्वाला त्या निमित्तानं संधी भेटेल अशी अपेक्षा करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.